आणि यानंतर बातमी येते क्रिकेटच्या मैदानातून आशिया चषकाच्या साखळी सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवलाय। दुबईच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतासमोर 128 धावांचं सोपं लक्ष्य ठेवलं होतं। भारतानं हे आव्हान 16व्या षटकातच पार केलं। सलामीच्या अभिषेक शर्मानं अवघ्या 13 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 31 धावा फटकावल्या। सोबतच सिद्धेश, खरं तर आपण ज्या वेळेला सामना सुरू होण्याच्या वेळेला बोललेलं होतं की भारत हा सामना सहज जिंकेल, अर्थात भारतानं विजय तर मिळवलेला आहे, पण या सामन्याचं वर्णन कसं करशील? की या सामन्यात भारताला विजयासाठी फारसे एफर्ट्स घ्यावे लागणार नाहीयेत, कारण तू रँकिंग मध्ये बघितलं तर आपण वर्ल्ड चॅम्पियन आहोत, पहिल्या नंबरला आहोत आणि पाकिस्तानची सध्याची अवस्था बघितली तर ते 8व्या नंबरला कुठेतरी आहेत। त्यांच्याकडे अनुभवी खेळाडूंची वानवा होती आणि म्हणूनच सुरुवात जेव्हा झाली, पाकिस्ताननं टॉस जिंकला, बॅटिंग घेतली, पण त्यांची सुरुवात अतिशय खराब झाली आणि थोड्या फरकाने कोणीही त्यांचा फलंदाज खेळपट्टीवर फार काही टिकू शकला नाही आणि त्यांनी आपल्या भारतासमोर फक्त 128 धावांचं माफक आव्हान ठेवलं। आपल्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली, खास करून कुलदीप यादवचा फॉर्म पाहता सध्या त्याच्यासमोर कोणी फलंदाज टिकेल असं सध्या तरी वाटत नाहीये। या दुबईच्या विकेट्सवर त्यानं पुन्हा एकदा कमाल केली। मागच्या मॅचमध्ये 4, या मॅचमध्ये 3 विकेट्स घेतल्या, त्याला साथ दिली ती अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह यांच्यासारखे गोलंदाज। त्यामुळे पाकिस्ताननं या सामन्यात आपल्या समोर गुडघे टेकले आणि आपली फलंदाजी तू पाहतो, स्टार फलंदाज आपल्या टीम मध्ये आहेत। सूर्यकुमार यादव सारखा तगडा नेतृत्व कर्णधार आपल्याकडे आहे, त्याने कर्णधाराला साजेशी कामगिरी केली। अभिषेक वर्माने चांगली सुरुवात करून दिली, तिलक वर्माने एक चांगली इनिंग केली आणि त्यामुळे या सामन्यात आपण पाकिस्तानचा धुव्वा उडवला। अपेक्षेप्रमाणे भारतानं हा सामना आरामात जिंकला। सिद्धेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर आपण जाणार आहोत नागपूरला। उपराजधानी नागपूरमधून तुषार कोहळे आपल्यासोबत आहे। तुषार, पाकिस्तान सोबतचा सामना हा महामुकाबला भारतानं जिंकलाय, काय प्रतिक्रिया आहेत नागपूरकरांच्या? निश्चित नागपूरच्या लक्ष्मीभवन चौकात हे दृश्य बघितलं तर अवघ्या काही क्षणाआधी भारताने हा सामना जिंकला आणि त्या जल्लोषाला सुरुवात देखील झालेली आहे। भारताच्या जयघोषाचे नारे इथे लागले जात आहे, सोबतच ऑपरेशन सिंदूरचे देखील नारे लावले जात आहे। काही नागपूरकर आपण त्यांना विचार, आजच्या मॅच मध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळालं, विजय झाला? हो, अगदी अपेक्षेप्रमाणे आणि हा विजय होणारच होता। आणि आम्हाला पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे की भारत नेहमी पाकिस्तानला हरवेल आणि पाकिस्तान कधीही भारताला जिंकवू शकणार नाही, हे आम्हाला पूर्णपणे माहिती है। तुला काय होता आजच्या मैच का हीरो कौन होता? भैया आज की मैच का हीरो इंडिया थी और इंडिया का भारत का एक व्यक्ति था जो ऑपरेशन सिंदूर के बाद जो आज इंडिया ने जीत लाई है वो सोने पे सुहागा, ऐसा हमेशा होते रहेगा। आपको क्या लगता है कौन है हीरो आज की मैच का? हीरो को तो नहीं पता, लेकिन इंडिया हमेशा हर सेक्टर में आगे रहेगा, तो हर बार ही आगे रहेगा। बोलो भारत माता की। तुम्ही काय सांगाल आजच्या मॅच मध्ये किती उत्सुक होते तुम्ही? आजच्या मॅचसाठी आम्ही तर आमच्या कंपनीचे काम वगैरे करून आलो होतो, परंतु जसं जेवण करताना मला मॅच दिसली, बघितलं म्हणून मी निघून आलो की नाही, इंडिया, वी आर इंडियन्स, वी हॅव टू चीअर्स द इंडियन्स, इंडियन टीम इज आवर गॉड। तेव्हा नागपूरकरांची आपण ही प्रतिक्रिया पाहतोय। नागपूरकरांचा आनंद हा गगनात मावेनासा झालेला आहे। या बातमीसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली, छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा मुंबई।